म्हण झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा, खान इथं मेला नाही. अफजल खानात या नेपाळला काळी नदी आहे, गंडकी तिचं नाव आहे, आणि त्या नदीचा दगड राजगडावर पाठवला होता. या गडा 3 नंबरची पहार आहे, दगड फोडायला वापरतात. आपल्या घरातली पहार वेगळी असते. ही पहार गड फोडण्यात म्हणजे रायगडच्या पूर्वेला बांधलेले आहे. रायगडच्या पूर्वेला, महाबळेश्वरच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या घाटात, जावळीच्या ओठात एक उंच शिखर आकाशी झेप घेत होतं. त्यालाच सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेंनी हेरलं. त्याच्यावरती तटबंदीचा मुकुट चढवला. त्याचं नाव पडलं किल्ले प्रतापगड. नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहोत, प्रतापगडावरती, आणि घेऊया इथली माहिती संपूर्ण आणि इथला इतिहास. ऐका, आपण किल्ला बघण्यासाठी आलेलात. बरोबर. आणि प्रतापगड किल्ला आहे छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेला गड. या गडावरती आहे ना तुळजा भवानीचं मंदिर आहे. ही भवानी माता आपल्या राजांचं कुलदैवत येतं. आपलं मेन मंदिर तुळजापूर या ठिकाणी आहे. आपले महाराज स्वतः तुळजापूरला जायचे. त्या तुळजापूरच्या पुढे विजापूर आहे. आदिलशाह बादशाहचं राज्य होतं. तिथं आपले छत्रपती शिवाजी महाराज जरी गेले तरी त्यांना दर्शन घेता येत नाही. सारख्या लढाई व्हायच्या. या लढाईमध्ये आपले लोक मारले जायचे. या भवानी मातेसाठी हा किल्ला राजांनी इथं बांधला. त्या काळामध्ये इथे डोंगर होता आणि या डोंगराचं नाव आहे घोरप्याचा डोंगर. याच्या खाली सगळं जंगल आहे. त्याला काय म्हणतात? जावळीचं खोरं. हे जंगल सातारच्या सज्जनगडापासून खाली रायगडापर्यंत पसरलं. या जावळीचा राजा चंद्रराव मोरे, मोऱ्यांची जावळी, आणि मोरे हे मराठा सरदार होते, आदिलशहाचे गुलाम होते. आपल्या राजांनी जावळीचे चंद्रराव मोरे यांना फार समजवलं की आपण मराठे, आपण एकत्र या, हिंदवी स्वराज्य वाढवा. पण जावळीचे मोरे गद्दार. यांनी महाराजांना विरोध केला की जावळी आमची आहे, हे राज्य आमचं आहे आणि आम्हीच राजे आहोत. या जावळीवर मोठी लढाई झाली. आपल्या राजांनी जावळीची लढाई स्वतः केली होती आणि जावळीचे मोरे पण मारले होते. जावळी घेतली 1656 साली आणि त्यावेळेला प्रतापगड बांधला. आता जो गड आपण बघणार आहे हा डोंगरावर बांधलेला गड आहे. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून 3543 फूट आहे आणि महाबळेश्वर 4500 फुटावर आहे. आता आपण जे उभा आहात हे महाबळेश्वरच्या मागच्या बाजूला, बरोबर, आणि आपल्या गडाच्या मागे रायगड आहे. या गडावरती जर क्लायमेट चांगलं झालं तर रायगड किल्ला वरून दिसतो. आणि डोंगरावर गड असल्यामुळं किल्ल्यावरती जे बांधकाम झालेलं आहे हे 2 वर्षामध्ये झालेलं आहे. 1656ला गड बांधायला सुरुवात केली. 1658 साली पूर्ण झाला आणि हा किल्ला मोरोपंत पिंगळे, अर्जोजी यादव यांनी बांधलेला आहे. ज्या वेळेला किल्ला तयार केला त्यावेळेला आदिलशाह हादरून गेला. तो तर विजापूरचा बादशाह. त्याला वाटत होतं जावळी गेली आता, आणि राजांना मारण्यासाठी पैजेचा विडा तिथे लावण्यात आला. अफजल खानाने तो विडा उचलला आणि हा अफजल खान महाराजांना पकडण्यासाठी विजापुरातनं इथं आला होता. येताना त्यांनी आपली मंदिरं पाडली, तुळजापूर, पंढरपूर, शिखर, शिंगणापूर. त्यावेळेला राजे महाराज कुठे राहत होते तर राजगड किल्ल्यामध्ये. राजगड किल्ला पुण्याला आहे. आपल्या राजांनी अफजल खानाला एक पत्र पाठवलं. त्यामध्ये उल्लेख केला की आम्ही तुम्हाला सर्व गड किल्ले देऊ, पण भेटायला जावळीत या. या खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी म्हणून. तो राजांना भेटण्यासाठी आला. तर त्यावेळेला आपले महाराजांचे वकील आहेत गोपीनाथ पंत बोकील, ते खानाकडे गेले. त्यांनी खानाला समजवलं की शिवाजी राजे आपल्याला सर्व गड देणार, पण जावळीत चला. या गडाच्या खालपर्यंत अफजल खान उतरला आणि गडा पायथ्याला एक छोटंसं गाव आहे. त्या गावाचं नाव येतं पारगाव. तिथं अफजल खानाने काय केलं, छावणी टाकली आणि राजांना भेटण्याला अफजल खान जो आला त्याची व्यवस्था राजांनी केली. या गडाखाली शानदार असा शामियाना बांधला आणि भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659, वार गुरुवार होता आणि दुपारी या ठिकाणी भेट झाली. आपल्या महाराजांनी आपल्या सोबत अंगरक्षक निवडले. राजांचे अंगरक्षक कोण आहेत? जीवा महाला, संभाजी कावजी, एसाजी कंक, कोंडाजी कंक, काताजी इंगळे, सुरजी काटके, विसाजी मुरंबक, संभाजी करवर, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंगरक्षकांसोबत गडाच्या खाली गेले आणि शामियाना जवळ अफजल खानाचा अंगरक्षक होता, सय्यद बंडा त्याचं नाव आहे. त्याचा मुलगा होता फाजल खान, त्याच्याकडे अब्दुल खान आहे, रहीम खान आहे. पण राजांनी निरोप दिला
की आम्ही आता भेटायला आलो, सय्यद बंडाला दूर करा. जसं महाराज शामियानाच्या आतमध्ये गेले, अफजल खान हा उंच होता, 7.25 फुटाचा. त्यांनी राजांना पाहिलं आणि आलिंगन केलं. या राजे भेटा आम्हास. दोघांची गळाभेट झाली. खानानं राजांना मिठी मारली आणि डाव्या बगलेत पकडलं. महाराजांवर कट्यारीने वार केला. पहिला वार खानाने केला होता, तर राजांनी वाघ नख्यांनी खानाचा कोथळा काढला. या अफजल खानाचं पोट फाडलं आणि त्याच्या पोटात बिचवा मारला. त्याच्या आतड्या बाहेर काढल्या. अफजल खान इथे ओरडायला लागला, दगा झाला म्हणून. याचा आवाज ऐकून सय्यद बंडा तिथं आला. त्यांनी राजांना दान पट्टा चालवला, पण राजांनी तो झेलला आणि आपल्या जीवा महालानी सय्यद बंडा मारला. इथे एक म्हण झाली, होता जीवा म्हणून वाचला शिवा. खान इथं मेला नाही. अफजल खानाचं जेव्हा पोट फाटलं, तो पालखीत बसून पळाला. त्याला उचलायला तिथं 12 लोक लागायची. या खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. यांनी राजांना तलवार मारली. ती तलवार महाराजांच्या कपाळी लागली. महाराज बोलले की आपण आमच्यावर तलवार चालवू नका, आम्ही तुम्हाला मारणार नाही. त्यावेळेस कृष्णाजी पंत ऐकले नाही. तलवार लागली, पण राजांनी पण कृष्णाजी पंत मारला आणि अफजल खानना पालखीत बसून गेलाय. त्याला कुणी पकडलं? संभाजी कावजी कोंडाळकर. एकटे संभाजी कावजी यांनी खानाच्या 12 लोकांचे पाय तोडले होते. अफजल खानाचं आहे ना मुंडकं कापून आणलेलं या गडावर आणलं होतं आणि नंतर राजगडावर घेऊन गेले, जिजामातेला दाखवण्यासाठी की अफजल खानाचा इकडे वध झाला. छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खानाला तर मारलं आणि राजांचा तो प्रताप झाला. गडाला नाव आहे प्रतापगड म्हणून. आता आपण किल्ल्यामध्ये जातो ना या पायऱ्या चढून, तर त्यावेळेला पायवाट होती. त्या गडावर मावळे जायचे ना ते जंगलातून. आता हे सगळं बघा नवीन झालं. हा रोड बनवला, त्या पायऱ्या झाल्या. त्यावेळेला मातीचा रस्ता होता आणि त्यावेळेस महाराज खानास भेटण्यासाठी निघाले. मग त्या खानाला मारलं कुठं? तर ती जागा इथून दिसते. इथे या, इथून समोर बघा. हॅलो, त्या जंगलात ते पांढरं दिसतंय बघा, जंगलाच्या मध्ये दिसलं, लाल माती आहे. 2 थडगी दिसतात बघा. जंगलाच्या मधोमध्ये लाईटीचं खांब आहे मागे. इथे अफजल खानाची कबर आहे आणि ती कबर बंद आहे आता. इथे कुणालाही जाता येत नाही. अतिक्रमण झालं होतं ना, ते गेल्या वर्षी काढण्यात आलं. आता ती कबर बंद पडली आहे. आता आपण किल्ल्यावर जाऊया, चला. इकडे थांबा. आपण गडाच्या दरवाजापर्यंत आलोय. 95 पायऱ्या चढून. एवढ्या पायऱ्या चढताना आपल्याला दम लागतो. दरवाजा तोडायला जर हत्ती आणला तर हत्ती डोंगर चढू नये म्हणून दरवाजा हा डोंगरावर बांधलाय. आणि जरा खाली बघा टर्न मारलाय त्यांनी. छोटासा रस्ता आहे तिथे. दरवाजा तोडायला जर कुणी लाकूड आणलं ना, औंडका म्हणतात त्याला, हे मोठं लाकूड या जागेमध्ये अडकणार आहे, सरळ आणू शकत नाही. म्हणून दरवाजा बनवताना गोमुखी आकाराचा बनवला. गाईचं जसं तोंड आहे ना तसा दरवाजा आहे. आणि इथे जागा फार कमी आहे, जास्त लोक एका वेळेला जाऊ शकत नाहीत म्हणून दरवाजा अगदी लहान आहे. आणि या तटबंदीला बघा छोट्या छोट्या खिडक्या असतात. या खिडक्यांमधून आपले सैनिक तोफा मारायचे, बाण मारायचे आणि वरून उखळतं तेल टाकायचे. शत्रू दरवाजाकडे आलाच तोफेनी मारायचे त्याला. आपले सैनिक आतून हल्ला करायचे. आता आपण खाली आहात, खालून आतलं काही दिसत नाही, पण आतून आहे ना सगळं दिसतंय. ते लोक आपल्याला बघतात आणि आतून मारायचं. आता दरवाजाच्या समोर या जरा, या इथे. इथे वर बघा एक छोटी खिडकी आहे, त्या समोर दिसते बघा. हा दरवाजा तोडण्यासाठी जर शत्रू इथं आला तर आपले सैनिक तिथं बसून शत्रूला मारायचे, ते पण तोफेनी. त्याला काय म्हणतात? गनिमी कावा. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ होती. आणि गडाला जो दरवाजा आहे
तो त्यावेळेस आहे. त्याचं लाकूड आहे सागवानी. एवढी वर्ष झाली आजपर्यंत बदललं नाही. आहे तोच दरवाजा. आणि ते दरवाजाच्या आत बघा जागा दिसते इथं. ही मावळ्यांना बसायची जागा, त्याला काय म्हणतात दिवडी. आणि हा दगड आहे मशाल लावण्यासाठी. असं किल्ल्यामध्ये लाईट नव्हतं, याच्यामध्ये मशाल लावायचे. आणि ही तोफ आहे, 650 किलो वजन आहे. ही तोफ आत्ता इथे ठेवली आहे. पहिली बुरुजावर होती. आपल्या गडाचं काम आता आपण आहे ना किल्ल्याच्या आतमध्ये आलो. या पायऱ्या ज्या चढताय ना आपण, या नवीन बांधलेल्या पायऱ्या आहेत. आणि त्यावेळेला हा रस्ता होता. इथे समोर एक दरवाजा आहे आपल्या महाराजांसाठी बांधलेला. त्याला पण नाव आहे पालखी दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावर जर आले तर गडावरचे मावळे राजांना पालखीने न्यायचे. हा खाली पालखी दरवाजा होता. आणि हा रस्ता आता बंद आहे. आता आपण कोणीच महाराजांची बरोबरी करू शकत नाही. तो रस्ता बंद केला आणि पायऱ्यांचा रस्ता नवीन काढला. आपल्या पाठीमागे बघा तो झेंडा लावलेला आहे, किल्ल्याचा बुरुज आहे. तुम्ही इतिहासामध्ये याचा फोटो पाहिला ना 4थीच्या पुस्तकामध्ये, हाच तो फोटो. या बुरुजाखाली आपली गाडी पार्किंगला आहे. आपले मावळे इथून लक्ष ठेवायचे. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, टेहळणी करणे. गडाच्या बाहेरनं येणारा शत्रू किल्ल्यावरनं बघितला जायचा. आणि गडाच्या चारी बाजूला डोंगर आहेत, त्याला काय म्हणतात सह्याद्री पर्वत रांगा. या गडाच्या मागं रायगड आहे. आता क्लायमेट चांगला असेल तर रायगड वरून दिसतो. या किल्ल्याचं एक छोटंसं वर्णन आहे. हा किल्ला रायगडच्या पूर्वेला बांधलेला आहे. रायगडच्या पूर्वेला, महाबळेश्वरच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या घाटात, जावळीच्या ओठात एक उंच शिखर आकाशी झेप घेत होतं. त्यालाच सह्याद्रीच्या गरुडानं आपल्या तीक्ष्ण नजरेंनी हेरलं. त्याच्यावरती तटबंदीचा मुकुट चढवला. त्याचं नाव पडलं किल्ले प्रतापगड. म्हणजे राजांची दूरदृष्टी ह्या डोंगरापर्यंत आहे. पण रायगडावरून पाहिलेला हा डोंगर होता. आणि रायगडाचं पहिलं नाव आहे तर रायरी. आपले महाराज पहिलं रायगडला गेले होते. रायगडावरती चंद्रराव मोरे मारला, त्यानंतर जावळी घेतली आणि जावळीवर गड बांधलाय. आता गडाखाली बघा उतरायला भुयारी मार्ग येतं. समजा कधी संकट गडावर आली, लढाई झाल्यानंतर आपले मावळे चोर वाटेने खाली जायचे. ती चोरवाट आता गडाखाली जाते. सध्या रस्ता बंद केला, त्यावेळेला जिथून आपले मावळे उतरायचे. आत्ताचे लोक आहे ना सेल्फी काढायला उतरतात. जर कुणाचा पाय घसरला तर डायरेक्ट दरीमध्ये पडतात. म्हणून चोरवाटा बंद केलेले आहे. ते खाली बघा, हे गडाच्या खाली बघा सगळं जंगल पसरलेलं आहे. हे सगळं जावळीचं खोर आहे. आणि हे जंगल आहे ना त्या काळामध्ये इतकं घनदाट होतं, सूर्याचा एकही किरण ह्या जावळीला पडत नव्हता. आता हे जंगल एवढं कमी झालंय, इथे लोक राहतात, शेती करायला लागले, झाडं तोडायला लागले. समोर आपलं महाबळेश्वर दिसतं. आणि महाबळेश्वर हे सगळ्यात उंच दिसतं इथून. तर महाबळेश्वराची उंची आहे समुद्र सपाटी 4,500 फूट. आपल्या गडाची 3,500 फूट उंची आहे. आणि गडाच्या बाजूला बघा, आता हे धुकं आहे, पण क्लायमेट चांगला असेल तर बाजूचे सगळे डोंगर दिसतात. सह्याद्री पर्वत रांगा आहेत त्या. आणि त्यांच्यामध्ये हा महाबळेश्वर उंच डोंगर आहे. आणि महाबळेश्वरच्या पाठीमागं वाई लागतं. अफजल खान जो इथं आला होता तो वाईचा सुभेदार होता. वाई म्हणजे अफजल खान तिथलं राज्य सोडून त्या जावळीपर्यंत उतरला होता. तर त्यांनी आणलेले जे सैनिक होते ते या भागामध्ये पसरवले. तर त्यावेळेस राजांनी पण काय केलं, आपले सर सेनापती नेतोजी पालकर त्यांना बोलवलं आणि सांगितलं की खानाचा बंदोबस्त करावा. गडाच्या खाली आपलं सैन्य पण लपवण्यात आलं. आणि या जंगलामध्ये आपले मावळे लपून बसले होते. ज्या वेळेला अफजल खान मारला गेला त्यावेळेला राजांनी या बुरुजावरून तोफेचा आवाज केला होता. आणि गडावर तोफेचा आवाज झाला आणि लढाईला खाली सुरुवात केली. गडाच्या पायथ्याला त्या खानाला मारलंय ना, तिथंच त्याची कबर बांधली. आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खानाचं सैन्य होतं. त्या लोकांना पण आपल्या मावळ्यांनी गनिमी कावा करून मारला होता. म्हणजे लढाई केली ना ती पण जंगलात केलेली आहे, फसून लढाई झालेल्या आहेत. आणि हे सगळं जंगल बघा कमी कमी होतंय. त्यांच्या काळामध्ये हत्ती हरवला भेटत नव्हतं, आता उलट आहे. माकड हरवलं लगेच सापडतं. एवढं जंगल कमी झालं.
इकडे खाली पाण्याचं तलाव आहे. आपल्या गड किल्ल्यावरती आहे ना पाण्याची सोय त्यावेळेस झाली आहे. किल्ला बांधायला आपल्याच राजांनी दगड काढलाय. हा सगळा डोंगर खणला. याचे दोन फायदे झाले. पहिला पाणी, गडाला दगड. 4 तलाव किल्ल्यावर बांधलेली आहेत आणि 2 विहिरी बांधलेले आहेत. पहिला पाणी किल्ल्याच्या आत आहे. आता सध्याच्या काळामध्ये पाईपलाईन बसवले. हे पाणी खालच्या गावातून वर गेलेले. हे आपल्या काळात त्यावेळेला हा तलाव होता. पावसाचं पाणी भरायचं आणि ते लोक वापरायचे. त्या साईडला बघा किल्ल्याला तटबंदी आहे. ही 5 किलोमीटर आहे. तिथूनच मावळे गस्त घालायचे. दिवसभर पहारेकरी फिरायचे. मग तोफा घेऊन ते मावळे जायचे. आता आपण रिकामं चालतोय तरी आपल्याला दम लागतोय. तोफ घेऊन दिवसभर चालत होते. आणि किल्ल्यामध्ये गाव दिसतं बघा. लोक राहत होते महाराजांचे मावळे. आजही पिढ्यानपिढ्या इथे राहतात. किल्ल्यावरती मावळ्यांचे वंशज आहेत. आणि आता आपण भवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे. इथपर्यंत अर्धा किल्ला आपण आलो. अर्धा गड, अजून अर्धा गड बाकी आहे. या शिवकालीन पायऱ्या आहेत महाराजांच्या वेळेस बांधल्या गेलेल्या. आणि आता यांना 400 वर्ष झाली. एकही दगड आजपर्यंत हल्ला नाही. आता खाली बांधलेल्या पायऱ्या आपण पाहिल्या असतील. त्या पायऱ्या नवीन काळात बांधलेल्या आणि आताच्या काळामध्ये त्यांची परिस्थिती अगदी वाईट आहे. आता आपण 250 पायऱ्या चढून भवानी मातेच्या दर्शनासाठी जाणार आहे. आता या ठिकाणी भवानी मातेचं मंदिर आहे. आतमध्ये आपण जाणारच आहे. देवीची मूर्ती आपल्याला पाहायला भेटेल. शाळीग्राम दगडापासून तयार केली. आता रामाची मूर्ती आहे ना अयोध्यामध्ये शाळीग्राम दगडापासूनच तयार झाली आहे. छत्रपती शिवाजी राजांनी सुद्धा हा दगड नेपाळवरनं आणलेला आहे. या नेपाळला काळी नदी आहे. गंडकी तिचं नाव आहे. आणि त्या नदीचा दगड राजगडावर पाठवला होता. या गडावरती देवीची मूर्ती तयार झाली ती 1661 ला. या देवीजवळ एक शिवलिंग ठेवलेले आहे. काचेसारखं आपल्याला बघायला भेटेल. त्याला काय म्हणतात मराठीमध्ये स्फटिक, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो क्रिस्टल. आपले महाराज हे शिवभक्त होते. रोज सकाळी महादेवाची पूजा करायची. त्यांनी वापरलेलं ते शिवलिंग आहे. आणि या मंदिरामध्ये एक तलवार आहे हंबीरराव मोहित्यांची. आपल्या स्वराज्याचे 4थे सरसेनापती. अफजल खान लढाईत झाली. या लढाईला नेतोजी पालकर सेनापती झाले. नंतरचे झाले प्रतापराव गुजर आणि त्यांच्या नंतरचे हंबीरराव मोहिते. या खानाच्या लढाईत 600 लोकांना त्यांनी मारलं एका दिवसाला. त्या तलवारीवर 6 स्टार इनाम आहे. आतमध्ये गेल्यानंतर ते आपण पाहायचंय. आणि ते मागे बघा छोट्या छोट्या तोफा ठेवलेल्या आहेत. या तोफा घेऊन मावळे दिवस दिवस काम करायचे. 1 नंबरचं आपण बघताय ना हँडल आहे, त्याला हातात घेऊन फिरायचं. आताच्या काळातलं रॉकेट लॉन्चरच आहे ते. त्यावेळेचे लोक खांद्यावर घेऊन फिरायचे. 100 किलो वजन आहे. 3 नंबरची पहार आहे. दगड फोडायला वापरतात. आपल्या घरातली पहार वेगळी असते. ही पहार गड फोडण्यात म्हणजे किल्ला बांधायला जे काही दगड काढले ते या पहारेने काढले. म्हणजे किल्ला बांधताना याचा वापर झालेला आहे. त्यावेळेला हे मावळे उचलायचे. आता आज चल सगळं दगडाचंच आहे त्यावेळेस. इकडे हनुमानाचं मंदिर आहे. आता हनुमानाची मूर्ती आपण बघू शकतो. यांच्या हातामध्ये ना गदा पर्वत काही नाहीये. आशीर्वाद देणारे हनुमान आहेत. आणि यांचा चेहरा हा दक्षिणेत आहे. दक्षिणमुखी हनुमान आहे. त्यांच्या हातामध्ये गदा पर्वत काही नाही. आपले मावळे या ठिकाणी उपासना करायचे आणि किल्ल्यावरती लढाईचा रोजचा रोज सराव करायचे. किल्ल्याच्या वरती हा बाले किल्ला बांधलेला आहे जिथे महाराज स्वतः राहायचे. राजवाडे, धान्य कोठार, दरबार हे सगळं बाले किल्ल्याच्या आत होतं. आता इथून फक्त 50 पायऱ्यावर जायचंय आपल्याला. आता आपण 400 पायऱ्या चढून इथपर्यंत आलेलो आहे. या ठिकाणी स्वयंभू शंकराचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे अफजल खानला भेटण्यासाठी गडावरून खाली उतरले होते. गडाच्या वरून खाली जाताना याच मंदिरामध्ये पहिला अभिषेक त्यांनी केला होता. त्या अफजल खानाला मारावं ही राजांची इच्छा पूर्ण झाली. या मंदिराचं नाव पडलेलं आहे
इच्छापूर्ती मंदिर. आणि ज्या ठिकाणी आज आपण उभे आहात हा आपला दरबार होता. आपले महाराज स्वतः या ठिकाणी बसायचे आणि त्यावेळेला न्याय निवाडा इथं चालायचा. हा दरबार बांधलेला होता. इंग्रजांनी इथं पूर्णपणे उद्ध्वस्त केला. या गडावरती आपल्या महाराजांनी एका गद्दाराला शिक्षा केली होती. याचं नाव आहे खंडोजी खोपडे देशमुख. अफजल खानाचा एक मुलगा होता, फाजल खान त्याचं नाव आहे. आणि अफजल खान या लढाईत मारला गेला. त्यानंतर याचा मुलगा या जंगलातून पळून गेला आणि त्याला इथनं रस्ता सापडला नाही. तो या जंगलातून अडकून पडला आणि खंडोजी खोपड्यांनी त्याला मदत केली. राजांनी त्यांना पकडून याच दरबारी आणलं. उजवा हात आणि डावा पाय त्याचा तोडण्यात आला. उजवा हात का, तो स्वराज्यावरती जी गद्दारी केली याच हाताने तलवार चालवली, त्यामुळे उजवा हात काढलेला आहे. आणि डावा पाय म्हणजे घोड्यावरती याला बसता येऊ नये आणि पुन्हा कधी लढाई करू नये म्हणून महाराजांनी त्याला ती शिक्षा दिलेली आहे. या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. आणि आता आपण मंदिर बघा, कडेलोट पाठीमाग आहे, तिकडनं जायचं. तिथून दाखवा. त्याला आपले ते झेंडे ऑफिस मध्ये बघा, त्यातले बाहेर लावले ऑफिस मध्ये झेंडे नाही का, मी आणले परवा काढून. पाठीमाग आहे, चाललोय आपण. हा त्यावेळेचा भुयारी मार्ग होता. इथून खाली मावळे जायचे. समजा खाली मोठा किल्ला शत्रूने जर घेतला तर आपले सैनिक लढाई करून या चोर वाटेनं उतरायचे आणि गडाच्या खाली उतरून शत्रूला पाठीमागनं मारायचे. गनिमी कावा आहे. आता हा गडावरती सगळ्यात उंच बुरुज आहे. या ठिकाणी आपण उभं राहिलं की सगळं दिसतं आपल्याला. या गडाच्या चारही बाजू इथून बघता येतात. आणि गडाची मागची बाजू म्हणजे कोकण. या साईडला जर पाहिलं तर रस्ता दिसतो. आंबेनळी घाट, पोलादपूर महाडला जाणारा रोड आहे. आणि आता क्लायमेट चांगलं नाही, नाहीतर इथून पोलादपूर, महाड आणि रायगड आपला दिसतो. आता या साईडला सगळं कोकण चालू झालं. या भिंतीच्या पलीकडे हात काढला तर रायगड लागतो. आपण आता उभे आहात सातारा जिल्ह्यामध्ये. ही भिंत आहे ना, याच्या मागे रायगड जिल्हा. आणि हा कडेलोट पॉइंट आहे वर. तिथं गद्दार लोकांना पहिलं न्यायचे शिक्षा देण्यासाठी. पायऱ्या मोठ्या आहेत. हलचल. आता इकडे आपण आलोय ना, हा किल्ल्यावर सगळ्यात उंच पॉइंट आहे. याचं नावच आहे कडेलोट पॉइंट, शिक्षा देण्याची जागा. या गडावर कोणी गद्दारी केली तर त्या व्यक्तीला इथं आणायचं, याचे हात पाय बांधून त्याला इथं फेकायचे. आता राजांनी कधीच कडेलोट केला नाही. ही जागा फक्त बांधली आहे. पण रायगडावर छत्रपती संभाजी राजांनी एकालाही सोडलं नव्हतं. सर्वांना शिक्षा झालेल्या, पण ते रायगडावर. आपल्याला समोर स्मारक दिसतंय, इथे आपले महाराज राहायचे. यांचा राजवाडा या ठिकाणी होता. या गडावरती इंग्रज आले 1818 साली आणि राजवाडा उद्ध्वस्त केला. छत्रपती शिवरायांची आठवण म्हणून स्मारक या ठिकाणी बांधलं. हे कधीच आहे, 1957 सालचं. हे बनवलं मुंबईला, विले पार्ले या ठिकाणी. आणि रामचंद्र पांडुरंग कामत या मूर्तीचे शिल्पकार, त्यांनी बनवलेली मूर्ती पंचधातूची आहे. तिचं वजन पण जास्त आहे, 4.5 टन, 4,500 किलोची आहे. आणि या मूर्तीचं उद्घाटन भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी केलं, पंडित जवाहरलाल नेहरू. हे गार्डन वगैरे सर्व नवीन आहे, आपल्या काळात केलेलं आहे. याच ठिकाणी राजवाडे होते ना, धान्याचे कोठार होते, दरबार होते. सगळं उद्ध्वस्त झाल्यामुळं सर्व नवीन बांधकाम आपल्या काळी झाले. आणि मूर्ती आपण बघताना 66 वर्ष झाली हिला बसून, एवढी जुनी आहे ती. आजही बघताना नवीन वाटते आपल्याला. तर ही मूर्ती आपण बघतो ना, त्याच्यामध्ये बघा महाराजांची उंची लहान आहे. आपले महाराज उंचीला 5.5 फूट आहेत, पण त्यांचे घोडे अरबी 7 फुटाचा घोडा होता. आणि राजांची घोडी आहे, हिचं नाव पण आहे कृष्णा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू आजारपणी झालेला, घोड्याचा 1 पाय वर आहे. ज्यांचा मृत्यू लढाईत झाला त्यांच्या घोड्याचे ना 2 पाय वर आहेत. जसं महाराणा प्रताप, झाशीची राणी तारा राणी यांचे घोडे आपण पाहताना 2 पाय घोड्याचे वर असतात. इकडे 1 पाय वर आहे. आजारपणी मृत्यू झाल्यामुळं हा सिम्बॉल इथे दाखवलाय.
महाबळेश्वर बस स्थानकामधून आपल्याला प्रतापगड दर्शन ही बस असते सकाळी 10 वाजता. तिची तिकीट फक्त 110 रुपये असते. हे आपल्याला रिटर्न पण आणून सोडते.